Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही बँकिंगच्या परीक्षा IBPS कडून कंडक्ट केल्या जातात त्या सर्व परीक्षा ऑनलाईन मोडमध्ये आहेत. परंतु आपण इतर स्पर्धा परीक्षांचा विचार केला ज्या ठिकाणी MPSC आहे, ज्या ठिकाणी UPSC आहे, PSI आहे, या परीक्षा आजही आपण ऑफलाईन मोड मध्ये म्हटलं जातं, ज्याला पेन आणि पेपर मोड देखील संबोधलं जातं. त्यामुळे ऑनलाईन एक्झामिनेशन कशी कंडक्ट केली जाते बँकिंगच्या संदर्भात, कुठली काळजी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे, कुठले डॉक्युमेंट्स त्यांना आपल्याबरोबर कॅरी करायला पाहिजे, कुठले नको, त्याचबरोबर पेपरमध्ये ऑनलाईन बसल्यानंतर आपल्याकडे कुठले सेक्शन कशा क्रमाने येतात, पेपरचं टायमिंग कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केलं जातं, हा एक नवा पॅटर्न ज्यावेळेस विद्यार्थी नवीन प्रवासामध्ये किंवा नवीन परीक्षेच्या पॅटर्नमध्ये येत असतो त्यावेळेस त्याला जाणण्याची मनापासून एक अपेक्षा असते. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच अपेक्षेला एक उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीनं थँक्यू म्हणू शकाल. 1, या व्हिडिओला लाईक करून, 2, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि 4, या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर एक आपण व्हॉलंटरी डोनेटर होऊन, जेणेकरून भविष्यामध्ये मला असे अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी एक मोटिवेशन मिळेल. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कशा पद्धतीनं ही जी काही कॉमन रिटन एक्झाम्स आहेत तिचे इन्स्ट्रक्शन विद्यार्थ्यांना दिले जातात ते आपण पाहण्याचा या ठिकाणी थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. तर ही IBPS ची एक्झाम्स आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कशा गोष्टी एक्झाम हॉलमध्ये, इव्हन एक्झामच्या पहिल्या दिवशी एक्झाममध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला परफॉर्म करायच्या आहेत. हा आपण एक कॅन्डिडेट जस्ट एक समजून घेण्यासाठी ज्या ठिकाणी आपण असणार आहात, आपण पेपरची संपूर्ण तयारी केलेली आहे आणि अगोदरचा पहिला दिवस हा आपला आहे, जेणेकरून आपण एक्झामला जाण्यासाठी तयारी करतो. तर जे काही आपल्याला आपल्या लॉग इन ID मधून जे काही कॉल लेटर मिळतं ते कॉल लेटर्स आपण घेतल्यानंतर आपण त्या ठिकाणी आपली एक्झामची डेट कुठली आहे, सीट कुठली आहे, टाइम कुठला रिपोर्टिंगचा आहे, या गोष्टी आपण पाहणार आहोत. त्यानंतर कॉल लेटर्समध्ये एक्झामचा व्हेन्यू, आपला रोल नंबर्स, त्याचबरोबर स्टार्टिंग टाइम्स, हेही सर्वात महत्त्वाचं आहे. कॉल लेटर्स हे आपल्याला डाउनलोड करावंच लागेल आणि डाउनलोड केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे काही प्रिंटेड कॉल लेटर्स आहे त्यावर आणि जे काही माझं आधार कार्ड आहे किंवा जे काही डॉक्युमेंट्स मला ID प्रूफ म्हणून द्यावं लागणार आहे त्यातील मी नाव चेक करणार आहे. हे नाव बरोबर असणं ही माझी रिक्वायरमेंट्स आहेत. ही गोष्ट अगदी अगदी बारकाईनं आपण काळजी घेणं गरजेचं आहे, जरीही तांत्रिक मेथड असेल तर. आणि जर कुठलंही मिसमॅच नसेल तर मी त्या पद्धतीने पुढे जाणार आहोत. नेक्स्ट, ज्या वेळेस मला कुठकुठले डॉक्युमेंट्स लागतात हे कॉल लेटरवर अगदी स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे. या कॉल लेटर्स मधील जे काही चेकलिस्ट आहे त्या चेकलिस्ट प्रमाणेच मला डॉक्युमेंट घेऊन जायची आहे. या चेकलिस्टमध्ये जे काही ID प्रूफ्स मला एक्सपेक्टेड आहे किंवा जे काही मागितलं जातं ते आधार कार्ड मागितलं जातं. कुठलंही कौटुंबिक किंवा आपण शिधापत्रिका या ठिकाणी मागवली जात नाही, ती आपल्याला बिलकुल नेण्याची गरज नाही. हा पॉईंट आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. परंतु ज्यावेळेस एखादी मॅरिड लेडीज असेल त्या ठिकाणी लग्न झाल्याचा पुरावा किंवा एक ॲफिडेव्हिट, मॅरेज सर्टिफिकेट, आणि या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये माझं नाव चेंज झालेलं आहे, सरनेम चेंज झालेलं आहे, या गोष्टी आपल्याला हे डॉक्युमेंट्स म्हणून त्या ठिकाणी ID प्रूफ म्हणून आपल्याबरोबर कॅरी करणं सर्वात महत्त्वाची रिक्वायरमेंट असेल. हाही पॉईंट कन्सर्न स्टुडंट या ठिकाणी नमूद करून घेतील. आणि आता
आज एक्झामचा दिवस आहे, एक्झामची आपण तयारी करतोय, रिक्वायरमेंट आपण जे काही गरजेच्या एसेन्शियल गोष्टी आहेत, परंतु या गोष्टी मला घेऊन जायच्या नाहीत. इलेक्ट्रॉनिक मीडियम्समधील कुठलंही माध्यम मी या ठिकाणी घेऊन जाणार नाही. छोटीशी गोष्ट आहे, परंतु ती सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे. आज एक्झामचा दिवस, माझ्या कॉल लेटरवर दिलेले लेटर्स मी पाहतोय, माझी टाईम पाहतोय आणि त्या पद्धतीनं मी जो काही माझा एक्झाम ब्लॉक असेल किंवा जे काही मला स्कूल दिलेलं असेल किंवा जे काही अथॉरिटीने जे काही दिलेलं असेल त्या पद्धतीने माझी डॉक्युमेंट आणि माझी रिक्वायरमेंट घेऊन मी मूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी मला पूर्णपणे कल्पना असली पाहिजे की माझं ठिकाण किती लांब आहे, मला किती वेळ लागणार आहे, मी कशा पद्धतीने जाणं गरजेचं आहे आणि मला आधी रिपोर्टिंग करताना मिनिमम 1 तास अवर हे रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे आणि ते देखील आपल्यासाठी कंपल्सरी आहे. आणि ज्या ठिकाणी आपला वेन्यू दिल्यानंतर आपल्याला 2 पद्धतीने व्हेरिफिकेशन्स केलं जातं. एक व्हेरिफिकेशन्स जे काही केलं जातं त्यामध्ये तुमचं पहिल्या व्हेरिफिकेशन्समध्ये की तुमचं कॉल लेटर चेक केलं जातं. त्या कॉल लेटर्समध्ये जे काही ओरिजिनल ID प्रूफ तुम्हाला कॅरी करायला सांगितलेलं आहे ते जर ओरिजिनल ID प्रूफ जर असेल तरच तुम्हाला या ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टी कॉल लेटरवर आणि तुमच्या ID प्रूफवरील चेक करून तुम्हाला त्या स्कूल्समध्ये किंवा जे काही एक्झाम सेंटर्स आहे त्या एक्झाम सेंटर्समध्ये तुम्हाला जाण्याची परमिशन दिली जाते. ही जी काही पहिली जी काही मेथड झाली दिस इज अ फर्स्ट व्हेरिफिकेशन. आणि फर्स्ट व्हेरिफिकेशन नंतर ही गोष्ट सर्वात महत्त्वाची की कुठल्या ठिकाणी तुम्हाला अलाउड केलं जाणार नाही. ज्यावेळेस तुमच्याकडे कॉल लेटर नसेल, ज्यावेळेस तुमच्याकडे साईन किंवा दोन्ही गोष्टी नसेल, ID प्रूफ नसेल, तुम्हाला अलाउड केलं जाणार नाही. ज्यावेळेस तुमच्याकडे ब्लर साईन आणि फोटो असेल त्यावेळेस ते अलाउड केलं जाणार नाही किंवा साईन आणि तुमचा फोटो जर मिसमॅच जर होत असेल त्याही गोष्टीमध्ये तुम्हाला अलाउड केलं जाणार नाही. आणि ज्यावेळेस आपण आपल्या हॉलमध्ये एंटर्स करतोय संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन त्या ठिकाणी आपल्याला नोटीस बरोबर आपला रोल नंबरच्या पद्धतीने आपला फ्लोअर नंबर दिलेला असेल, त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्शन्स दिलेले असेल. या ठिकाणी लॅब म्हणजे आपली कुठली आपण म्हणूया की सायन्सची लॅब नाही आहे, ज्या ठिकाणी कॉम्प्युटर लॅब आहे हा संदर्भ आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. त्या पद्धतीनं प्रत्येक त्या लॅब्समध्ये, त्या स्कूल्समध्ये, त्या ऑफिसमध्ये जे काही डायरेक्शन दिलेली असेल त्या डायरेक्शन पद्धतीने आपण आपल्या कॉम्प्युटर लॅबमध्ये जाणार आहोत. आता ज्यावेळेस आपण या कॉम्प्युटर लॅब्समध्ये एंट्री करतोय त्या ठिकाणी आपलं परत सेकंड व्हेरिफिकेशन जे काही इन्व्हिजिलेटर असणार आहे, आपलं ID प्रूफ्स आणि कॉल लेटर जसं मी तुम्हाला मेन्शन्स केलं 2दा या गोष्टी चेक केल्या जातात. आणि एकदा व्हॅलिडेशन झाल्यानंतर या ठिकाणी ऑफलाईन मोड्समध्ये बेंचेस असतात परंतु ऑनलाईन मोड्स आहे, कॉम्प्युटरवर ही एक्झाम्स घेतली जाते. तर आपल्याला या पद्धतीचं जे काही कॅफेमध्ये रचना दिसते त्या पद्धतीची आपल्याला रचना दिसते. आपण जे काही डॉक्युमेंट्स आणलेलं आहे त्याची काही झेरॉक्स कॉपी आणि ओरिजिनल कॉपी तुम्ही आणलेली आहे ती तुम्हाला साईन करावी लागते. नंतर तुम्हाला एक रब पेपर दिला जातो जो आपल्याला बँकिंगच्या एक्झामसाठी इसेन्शियल्स आहे. त्या ठिकाणी तुमचं रोल नंबर्स त्या ठिकाणी तुम्ही साईन करून मेन्शन्स करतात. नंतर या ठिकाणी तुमच्या कॉल लेटरवर साईन आणि थंब इम्प्रेशन दिलं जातं. थंब इम्प्रेशन देत आहेत त्यामुळे काळजी करायची, कुठली मेहंदी किंवा कुठलाही कलर डाय आपल्याला या ठिकाणी आपल्या थंबवर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण यूज करणार नाही आहोत, ही काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ज्या काही कॉल लेटर्समध्ये तुमचं थंब दिसतंय, तुमची साईन दिसते, त्याचबरोबर आपल्या इन्व्हिजिलिटी साईन आहे की नाही हेही करणं गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टी आपण आपल्या ID प्रूफच्या स्टेपलर करतोय. या ठिकाणी इन्व्हिजिलिटी साईन झाली की नाही ही आपली एक रिक्वायरमेंट या ठिकाणी आपल्याला दिसून येते. नंतर आपल्याला काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातील इन्व्हिजिलेटरकडून ज्या रेग्युलर सर्वांना मान्य आहे. डिस्कशन करणं, गॉसिपिंग करणं, मटेरियल किंवा रब सीट दिलेलं कॅरी करणं याही गोष्टी जरी हा ऑनलाईन मोड जरी असेल तर तुम्हाला बिलकुल अलाउड नाही. मे बी तुमचं कॅन्डिडेटचं आहे ते परमनंटली कॅन्सल केलं जाईल. इलेक्ट्रॉनिक मीडियम्स जसं रिक्वायरमेंटमध्ये किंवा तुम्हाला कॉल लेटरच्या इन्स्ट्रक्शनमध्ये दिसतंय ते देखील या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये अलाउड केलं जाणार नाही. आणि एकदा एक्झाम स्टार्ट झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये अगदी बायो ब्रेक हा शब्द वापरलेला आहे, तुम्हाला बाहेर जाता येणार नाही. तीही आपण या ठिकाणी काळजी घ्या. परंतु जे विद्यार्थी PWDs आहे, ज्याला पर्सन विथ डिसॅबिलिटीज असं म्हटलं जातं, त्यांना एक 20 मिनिटचा आपण एक्स्ट्रा टाईम या ऑनलाईन मीडियम्समध्ये पण दिला जातो. परंतु जी काही रिक्वायरमेंट आहे मिनिमम 40% इम्पेअरमेंट्स आहे. एक गोष्ट गरजेचं आहे, या सर्व ऑटोमॅटिक सिस्टीम असल्यानंतर त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटला PWD कॅन्डिडेटला कुठलंही मेडिकल सर्टिफिकेट या ठिकाणी कॅरी करावं लागत नाही किंवा कॉम्पेन्सेटरी मला टाईम हवा आहे, 20 मिनिट्स मला एक्स्ट्रा हवा आहे, त्यासाठी मला सर्टिफिकेट कॅरी करावं लागेल का, तर ही या ठिकाणी रिक्वायरमेंट नाही. हा पॉईंट आपण या ठिकाणी समजून घेऊया. नेक्स्ट थिंग्स आता आपण जात असताना की आपल्याला जे काही
ड्युरिंग द एक्झामिनेशन जी काही स्टार्ट केली जाईल त्या ठिकाणी आपल्याला हे लॉग इन आय डी प्रोव्हाइड केलं जाईल. त्या लॉग इन आय डीजमध्ये असाईन सिस्टीम्समध्ये आपल्याला जे काही लॉग इन करावं लागेल आणि जी काही स्क्रीन दिली जाईल त्या ठिकाणी आपल्याला जो काही पासवर्ड दिला जाईल, ज्या ठिकाणी आपण परीक्षेला पेपर्सला बसणार आहोत, जो पासवर्ड आणि लॉग इन स्क्रीन आपण एंटर करतोय आणि एंटर केल्यानंतर ही आपल्याला व्हर्च्युअल कीबोर्ड दिलं जाईल. त्या व्हर्च्युअल कीबोर्डच्या माध्यमातून आपल्याला हे साइन इन करावं लागेल. आपण साइन इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट या ठिकाणी क्लिअरली दिसते, डिस्प्ले होते, प्रोफाईल इन्फॉर्मेशन दिसते, आपल्या राईट हँड साईडला आपला फोटोही दिसतोय आणि ह्या जर गोष्टी आपल्या करेक्टेड जर असेल तर आपण सबमिट करतोय. सबमिट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आय कन्फर्म दिसतं की एव्हरीथिंग इज राईट, माझी एक्झाम्स क्लिअर्स आहे. आपण कन्फर्म केल्यानंतर या ठिकाणी पहिलं जे काही पेज येते ते आपल्याला इन्स्ट्रक्शन दिसतात आणि इन्स्ट्रक्शनच्या या ठिकाणी आपल्याला इथे जर बारकाईने जर पाहिलं तर तुम्हाला लँग्वेज मोडही दिसतोय की कुठली लँग्वेज आपण यूज करू शकतो. इंग्लिश असेल, हिंदी असेल, RRB असेल तर त्या ठिकाणी मराठी लँग्वेज असेल आणि या ठिकाणी आपण ह्या मान्य आहेत आपण असं म्हणतोय आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी कन्फर्म करतोय आणि हा पहिला सेक्शन्स आपला ओपन होताना दिसतोय. हा पहिला सेक्शन जनरल अवेअरनेसचा सेक्शन्स आहे. या जनरल अवेअरनेसच्या सेक्शन्समध्ये आपल्याला एक माहितीसाठी आपण जर बारकाईने जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी तुम्ही लँग्वेजही चेंज करू शकतात. या ठिकाणी आपल्याला टाईम दिसतोय, जसा तुम्ही एंटर कराल त्या ठिकाणी टाईम हा मायनस होताना आपल्याला दिसून येतोय. नेक्स्ट थिंग्स आपण अजून या सीटचा जर बारकाईने अभ्यास केला तर प्रत्येक सेक्शनसाठी म्हणजे रिझनिंग असेल, ॲप्टिट्यूड्स असेल, या ठिकाणी आपल्याला हा सेक्शन्स आणि टाईम त्याचा येणार आहे. एक सेक्शन संपला की ऑटोमॅटिकली दुसरा सेक्शन आपला ओपन होणार आहे. आपण हा जनरल अवेअरनेसचा सेक्शन्स आहे त्या संदर्भात आपण ही माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय की ऑनलाईन पॅटर्न हा कशा पद्धतीने वर्कआउट होतोय. या ठिकाणी आपल्याला एक प्रोफाईल दिसतंय आणि या ठिकाणी आपल्याला दिसतंय की आन्सर्स हे कशा पद्धतीने दिले जाणार आहेत. ग्रीन कलर आपल्याला दिसतोय, रेड कलर दिसतोय, ग्रे कलर दिसतोय, व्हायलेट कलर दिसतोय. हे इंडिकेशन्स काय आहेत हे सर्वांसाठी कॉमन्स आहेत. ते आपल्याला अगदी आपल्या प्रोफाईलच्या खाली देखील दिसतंय, आपल्या फोटोच्या खाली देखील आपल्याला दिसतंय. आपण वन बाय वन पाहूया. ग्रीन कलर म्हणजे तुम्हाला दिलेल्या सेक्शन्समध्ये तुम्ही किती दिलं, रेड कलर म्हणजे अजून दिलेले नाही आहेत, ग्रे कलर्समध्ये तुम्ही अजून व्हिजिट केलेली नाही आहे आणि व्हायलेट कलर म्हणजे तुम्हाला वाटतं की मला यामध्ये करेक्शन करणं गरजेचं आहे की लेटर मी याच्यामध्ये करेक्शन करू शकतो. हाही ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिला जातो जो रिव्ह्यूसाठी दिला जातो. तर हे काही मार्केशन्स आपल्याला महत्त्वाचे आहेत किंवा त्याचे कोडिफिकेशन्स लँग्वेज आपल्या या ठिकाणी गरजेचं आहे. या ठिकाणी आपण क्वेश्चन्स मागे पुढे पण जाऊ शकतो. या ठिकाणी जर पाहिलं तर 1, 2, 3, 4, 5 सेक्शन पण दिलेले आहे आणि याही ठिकाणी आपल्याला हा ऑप्शन्स दिसून येतो. त्या पद्धतीने आपण या ठिकाणी मूव्ह करू शकतो. आता आपण एखाद्या प्रश्नाचा आन्सर्स दिल्यानंतर की कशा पद्धतीनं आपल्याला हे दिलं जातं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय रिव्ह्यू करणं, नेक्स्ट करणं किंवा तुम्हाला क्लिअर रिस्पॉन्स करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही क्लिअर रिस्पॉन्सही करू शकता. मार्क रिव्ह्यू वाटतं की माझा आन्सर एक्झॅक्टली बरोबर आहे तर तुम्ही त्याला रिव्ह्यू करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी आपल्या सेव्ह आणि नेक्स्ट बटन दिसणार आहे त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन्स करू शकता. पण तुम्हाला वाटतं की नाही माझं कुठेतरी माझं चुकतंय, मला क्लिअर करणं रिस्पॉन्स गरजेचा आहे तर तुम्ही ते ऑप्शन्स करू शकता आणि एकदम कन्फर्म झाल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनला तुम्ही जाऊन पुढे त्याला कन्फर्म करू शकता. आणि या पद्धतीने तुम्ही केलं की आपल्याला कलरच्या इंडिकेशन प्रमाणे दिसतंय की हा रेड कलर 1 क्वेश्चन्स तुम्ही हा ट्राय केलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला प्रत्येक सेक्शन्स आपल्याला यापुढे ओपन होणार आहे आणि ओपन झाल्यानंतर तुमचं जे काही रफ सीट आहे ते इन्व्हिजिलेटर्स आहे ते तुमच्याकडून कलेक्ट करणार आहात. हे रफ सीट कलेक्ट केल्यानंतर जो काही तुम्ही रफ काम केलेलं आहे ते तुम्ही घरी घेऊन जाऊ शकतात. बाकीचा पोर्शन तुम्ही तुमच्याकडे अशा पद्धतीने घेऊ शकतात. ही या पद्धतीनं एक्झाम्स आपली प्रत्येक सेक्शनसाठी कॉम्प्युटर असेल, जनरल अवेअरनेस असेल, बाकीच्या सेक्शनसाठी आपल्याला ही एक्झाम्स तुम्हाला कंडक्ट होताना दिसणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण परीक्षेचा, बँकिंग परीक्षेचा अगदी बारकाईनं अभ्यास करतो आणि बँकिंग परीक्षेमध्ये आपल्याला प्रिसिजन, ॲक्युरसी ह्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत याची पूर्णपणे कल्पना आहेत. परंतु या ठिकाणी एक्झामला रिक्वायरमेंट, एक्झामला टाईमला जाणं, ती ऑनलाईन परीक्षा कशी घेतली जाते, पेपर मोड कशा पद्धतीने चेंज केला जातो IBPSच्या संदर्भामध्ये, अगदी रिजनल रुरल बँक असेल, प्रोफेशनल ऑफिसर्स असेल, क्लर्क असेल, स्पेशालिस्ट ऑफिसर असेल, यांच्यामध्ये हा सेम ऑनलाईन पॅटर्न वापरला जातो आणि अगदी आपण त्याच्याशी कम्फर्टेबल असणं ही याची रिक्वायरमेंट्स आहे. ऑफलाईनमध्ये आणि ऑनलाईन्समध्ये हा आपण फरक समजून घेणं गरजेचं आहे. जरी हा व्हिडिओ तांत्रिक जरी असेल परंतु सक्सेस होण्यासाठी, बँकेमध्ये अधिकारी होण्यासाठी आणि एक्झाम झाल्यानंतर जो काही सॅटिस्फॅक्शनचा आनंद आहे तो मिळवण्यासाठी हे व्हिडिओ अगदी आपण बारकाईनं पाहणं आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या विषयांची तयारी करणं
ही या परीक्षेची किंवा बँकिंग परीक्षेची रिक्वायरमेंट आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन व्हिडिओमधला फरक मला वाटतं तुम्हाला अगदी सिंपल भाषेमध्ये मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.